सो हे गाईज वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. स्वागत तुम्ही सगळे मस्त आहे. सो आज आपण चाललो गावात, म्हणजे जस्ट आता जेवायचा टाइम झाला म्हणून गावात चाललो. दुपार झाले, दुपारचे 1 वाजला असेल आता. सो आता आपण निघू. चला, गावात मावशी वगैरे आले, कालच आले मावशी. तर मावशी नीट बोलायला भेटलं नाही कारण की ती भिवंडीला गेलेली त्यासाठी. तर आता आपण जाऊ आणि मावशीला भेटू. आता आज मावशी आय थिंक सो जाईल. सो चला काय, तुम्ही बघू शकता बाहेर जाम ऊन आहे, बेकार. आणि एवढं उन्हात जायचं बोललं तर हालत खराब होती माणसाची, बेकार. तो जायला लागलंच कारण की काय ऑप्शन नाही आपल्याकडे जाण्याशिवाय. भूक लागली कारण की मम्मीने काहीच जेवलं बनवलं नाही. मम्मी गेले मामांचे, तर इथं सगळे आले. सो चला. तर मित्रांनो, आता तुम्ही बोलत असाल का गावात जाणार होता परत आता मध्येच थांबायचं कारण असं का आता मी ज्या रस्त्याने चाललो आहे हा म्हणजे कच्चा रस्ता आहे. त्या टाईमला म्हणजे असं आता कसं फेज 1 मधून ब्रिज झाला आहे, त्या टाईमला ब्रिज नव्हता. तर आम्ही या रस्त्याने म्हणजे जायचो. पावसाळ्याच्या टायमाला हा रस्ता एवढा खराब होतो, म्हणजे चिखल पूर्ण चिखल होतं. एवढे म्हणजे गुडघ्याच्या खालपून थोडा जातात चिखल, एवढापर्यंत जातो. तर मला त्या टायमाचा एक किस्सा आठवला माझा, का मी लहान होतो, काहीतरी 4थी का 5वीला होतो. तेव्हा आम्ही या साईडला राहायचो, त्या साईडला, आणि इकडं या गावात शिफ्ट झालेलो. तर मी मम्मी पप्पाला बोललो का तुम्ही जा गाडीत, मी सायकल घेऊन येतो माझी. तर मी निघलो घरून निघलो, अर्ध्या रस्त्यापर्यंत इथं पोचलो. आणि त्या टायमाला पावसाचा टाईम होता, पावसाची वेळ होती. तर भाई माझी सायकलच चिखलमध्ये अटकली. मी रडायला लागलो, रडत बसलो. आता करू काय म्हणजे मला सुचत नव्हतं काय करू. तर एक कोण काय माहिती व्यक्ती होता, तो आला, त्यांनी सायकल माझी उचलली, मला नेऊन घरी सोडलं. मी गेलो घरी आणि डायरेक्ट मामाकडे गेलो आणि डायरेक्ट बेडरूममध्ये जाऊन रडायला लागलो. आई बोलतं काय झालं काय. मी बोललो काय नाही, बोललो असं झालं. हो बोलतं देव चाललं, बोलतं तुझ्या मतीला. तर तो एक किस्सा आठवला मला म्हणजे त्या टायमाला गाडी सायकल वगैरे तेवढं काय हे नव्हतं. तर इथून आम्ही चालत यायचो. तुम्ही बघू शकता इथं मागे एक खाडी आहे या साईडला. तर त्या खाडीत आम्ही मच्छी पकडायला जायचो, मी, आई, मम्मी. सगळी गुड्डू लहान होतं त्या टायमाला, म्हणजे माझा छोटा भाऊ लहान होता त्या टायमाला. तर एवढं म्हणजे नीट अँड क्लीन पाणी, म्हणजे बोलतात ना मच्छी वगैरे पकडायला जायची, ती एक वेगळीच एन्जॉयमेंट असायची. खाण्याचं हे नसतं, ते पकडण्याचं हे असतं. लहान असताना भाई काय सांगायचं तुम्हाला. आणि आता एवढी घाण झाले, एवढी केमिकल, सगळं खराब. आता पाय टाकायची हिंमत होत नाही कोणाची. पहिले रहदारीचा रस्ता होता, आता रस्ताही राहिला नाही, काहीच नाही. इथून लोकही जात नाही आता मी शॉर्टकट म्हणून एक इथून चाललोय. सो एक छोटीशी आठवण म्हणून तुम्हाला सांगायची इच्छा झाली. मी जी तुम्हाला मागे सांगत होतो का जी खाडी होती ती बघा, इथे खाडी आहे. इथे आता बिल्डिंग्स वगैरे झाल्या आहेत, त्याच्यामुळे सगळा कचरा हे सगळं त्या खाडीत नेऊन टाकतात. त्यामुळे खाडीची पार बोलत ना, त्याला नाला करून ठेवला त्या खाडीला. तिला पहिले इथे मिठा घरं सुद्धा होती. त्या टायमाला आमची आई सांगायची, म्हणजे माझी आजी, का इथं मीठ उत्पादन करायचे. आणि आता परिस्थिती अशी आहे का जाऊ दे, सोडा चला. तर काय जस्ट गावान आल्यावर नाही तर कोण भेटले आम्हाला. बघ आमची बाई काय करतस, जेवली गे जेवली हे आला. अरे कव्हा तरी वेगळं काहीतरी बोल बाई. आपण कव्हा तरी वेगळं बोल का. डाल नाही काय दुसरा खाल्ला काय खाल्लास. डालच नुसती का भाई ना बांगरे बघ बाईच्या भाई. कवा गेले 2-3 दिवस झाले ना. मम्मा ते मना कवा घेशील तुला की करू बेसलेट. तुला पाय नको बोललीस तरी बस झाली बाई. तब्येत बरी आहे ना. तब्येत बरी आचीच कशी गोळ्या खाऊन तब्येत बरी की. गाईज आमच्या बाईची तब्येत जरा बरी नसतं. प्लीज प्रेट का बाई, बरं आहे ना. तब्येतीची काळजी घेत जा, जेवत जा टाइम हा, गोळ्या खात जा. जेवण माझं जातं, एकलंच जेवतस. गाईज असं टाइम टेबल फिक्स ठेवायचा जेवायचा का बाई. टाइम टेबल फिक्स ठेवाल तर तेवढा चांगला आहे. जेवली की तू नीट जेवली ना, पोट भरून जेवली. मजबूत आहे अभि ना. जा आराम कर, झोप आता मस्त. हा आता झोपायचा. चला. तर गाईज आता आल्या वरती
बघू कोण. अरे झाडूवाली इथे, झाडूवाली इथे. इप गाय झाडूवाली. अरे उठ चल. नाही बघ गाईस, ही आमची बच्चा. बच्चा कशी आहे तू? अच्छा आहे. सोयाता अरे झोपली. तिला आले झोप. बाय. ज्या आहेत त्या सामान घेऊन आले खायला. इडली वडा डोसा. ए पिलू झोपलेली उठली का तू? काजू पप्पानी मला दे काजू. काजू दे मला काजू दे. दादाला दे मला दे काजू. काजू मी घ्याव देऊ दे ते नको. तुझं तुला घे. माझ्या हा? काय काय बाबा इडली वड माय म्हणा. दोन माझं एक दोन गुड्डू भाई. अरे जिरा सोडा काय पान झाले तर खोल खोल पटकन बोल. जिरा सोडा तरी पिऊ दे. तो उडल अंगा उडल 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 सावकाश उडल. चांगला तुम्ही जास्त ठोकी केलं. नाही नको 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 तसं नको. सावकाश सावकाश बोल सावकाश बोल. गॅस निघू दे. वाटायला गेला सगळा. हे नाही गेलं पाहिजे. असं गॅसच घालतो नाही का. काय रे ढोसे. ए ढोसे. ए काय खातो तू? काय खातस तू? शंभरे. दोन आत्या असा एक भाचीच नाही पुतणी आहे. भाचीस पाय ना टंगरी बघ कुठं महाराणी. काय राजकारणी वाली है अभी हमारी तर इथं गाईज मामी काय बनवतो. मामी काय बनवते आता? मला काय माहिती काय बनवतो. ये बाबा मला नुसती दही देऊ आम्ही. काय का डायटिंग ना. मला ते वड नाही. काय कुठलं कोणच्यावर रागवले गुड्डू? का म्हणजे रागवून त्याच्या मुलं मामी जरा बोलली मला काही बोलत ना. ए बा मी बोललो बरं ते दही वड खाल्लं. आता म्हणा बोलतो दही आणली. आता म्हणा वड पाहिजे. तू तिने पहिले का खाल्लं. हा बरोबर आहे. म्हणजे पहिले वड खाऊ मोकलाय. ठीक आहे. आता डबल वड मागतो. खूप गुड्डू लागला. हे कुठून हा हे गाईज एकटीच खात बघ कशी बघ गपचूप. तो कसं माहिती का माणूस टेस्टिंग कसा करतो पहिले का आम्ही टेस्ट नाही केलं तर मीठ कसं लावतं? बाबा किती वेळा टेस्ट करायचं. म्हणजे आम्हाला वाटतं खराब म्हणून खाल्लं मी खराब बनवतो. बाबा गुड्डू सरळ सरळ ब्लेम करतो. मामी काय खराब बनवतो तू. मामी मला फक्त दही देऊ. वड ना गुड्डूला दे माझी वाटणीचं वड. 17 कमी. हा 17 कमी. 17 कमी. तर गाईज बघा वड्यांची मामी थांब आणत दे. कोणची पाय ना आवडी भाजी प्लेट कोणच्यासाठी. कोणच्या पाहिजे कोणच्या बाबा मामे कैसा लग रहा है? कशी चांगली नाही सर. कोण पहिल्यापेक्षा साडी चालीस सिरियसली. हो झाडी आलो. वजन तो दौराच आहे माझा. कोण सपन बोला त्या दिवशी केला. काय बोलशील ना सांगो का उतावर काय घालतो त्याला एवढं. झोपायला लागलं तुला. कोणी हाय बोल. हाय गाईज कसे आहे तुम्ही. बोल ना बोल. हाय गाय. आप कर सगळं ना. आप कर आप बोल. लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करो. अभी लो झोपू नको. जायचं ना आपल्याला. झोपायचं नाही. चालतं मला. आप बोलतो ना. आप
यार गाईस कधीपासून दही मागते मामी दही दे अजूनपर्यंत दही देते मामी दे ना मला दही जराशी. दे शंभर हा नाही द्यायची का मग बाबा कमी केली बघ त्यांची पण साईज बघू शकतो तुम्ही कमी केले कमी केली तुला जास्त हो राहू दे बघितला जास्ती राहू दे. खाऊन घेऊया पहिलं नंतर बोलू काय म्हणून बोलता काय बोलली आम्ही बोलतो याला न्यायला होतं कुठं कोचका बोलतो कोसकू बोलतो आम्ही कुठे जायचं कुठे जायचं काय ना बघ त्याचा टोन बघ तिचा भांडायला आली रागीत फवाराच्या गोटू माझ्यासाठी दुसरी वाटी अरे ही छोटी आहे पण मस्त लागली टेस्ट होती मी मला तुला गेली मी पी बघू मी उघडी हिंमत तुझ्यांचं बघू खरा गुड्डू असेल ना पिशी म्हणून मी नाही घेतला मी जातो लोकसेवा कधी येऊ याच्या तिला मोठा बंदर आहे मामी ठेव हे मामी यांनी मला काही समजलं नक्की बघितलं असू दे तू ब्लॉक मध्येच नसलं आम्ही डबल टाका पण डबल बघू एक्सपेरिमेंट करून डबल दही टाइम टाक डबल पिली तर बघू हे चमच तुला चला म्हणजे का पण मला पिऊ दे मग मी पण पिलो त्यांनी पिलं तेव्हा हा कुठू सर्विसेस कुठे आम्ही आज काय जावाला काय काम भूक लागली मुगाची डाळ केली आज उपाशी देवा आई कुछ गं पल बोलवलं कम. जावाला कुछ पल कम हा कुछ पल वेलकम मना मारते तू चालले कुठं चाललेस कुठं पिलू बोलतो ताई आणणार होती मला हा? सांगितलं मी वडा खालो इबक ए पिलू तप थांब तू इकडे ये माझा बच्चा ए कोण आहे तुम ऐक ना पण झोपू त्याला दिलं काय मी झोपू आता तिकडे बारकी राहिली दर सर्विस तुला आहे हा दे दादा मान दे मम्मी दर ती असती तर बरोबर खाली असती. मग ती आता मना देतस आता तू मुक्कम घे हा तू का तू का पिला आता तू तू आता घे. मला नको तू खा तू खा ना ओके दादा कसं नाही खात मत्त नाही बाबू कुठे बाबू आला बघ घे बाबू घे बाबूला जेवायला बोलव जावाला बोला जावाला हा जावाला घे बाबूला जेवायला दे जा बरं त्याला काय कर बाबूला काय कर बरं जेवायला ते बघ बाबू काय कर त्याला काय कर हो हा गाई झोपव त्याला काय कर गाणी बोल बाय गाणी बोल बोल गाई ये पिलू काय कर बाबूला काय कर तर गाईज आम्ही आता मी ज्या रस्त्याने आलो मग तुम्हाला सांगितलं त्या रस्त्याबद्दल त्या रस्त्याने आम्ही रात्री पहिले म्हणजे रात्री पण जायचो दिवसा पण जायचो नाही आता बोलतो जाऊ नको असा तसा पहिली हीच सगळी मच्छीला जायची तिकडं हा आई सगळी लोक तिथूनच जातात मावशे सकाळच्या 8 वाजता गेलो त्याच रोडशी जातात तिथून ए बटर ए पिल्लू ओय गुड्डू म्हणजे कसं गुड्डुली बायको गुड्डुला बायको करायची अलिबागची बायको करायची गुड्डूला गुड्डू जमल गे हो कसल्या ताई यांची गावून गेली तू ना कसल्या भारी पोरी कसल्या टाकते पोरी हो सगळ्या खरंच? भारी तेव्हा म्हणजे अशा गावंडोल नव्हत्या का किती मस्त. हा मध्ये इथं राहतात ना ते सगळ्या मुंबईला राहतात तरी कसल्या म्हणजे आणि शिस्त होती हो. हो म्हणजे. अजून तर काय आता चाललो घरी ए दे बाय 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 टाटा कर. टाटा तर गाईज आता मी चाललो जिमला आणि मोस्टली माझा हा टायमिंग नसतं जिमला जायचा तरी पण चाललोय चला तर जिम जस्ट आलोय मी सो आता वरती जाऊ वर्कआउट करू आणि घरी जाऊ रात्रीचे 10:30 वाजता जायचं सो हालत खराब बेकार हो काय
टाईट कशी वाटतंय थोडीफार ओके 10 बजे भाई तू तो भाई फ्री नहीं रहता ना तू बड़ा आदमी है लेकिन आज शाम को आया ना मुझे आज ही शाम को आया बड़ा आदमी बस सुबह जल्दी उठने में घंटा लगा क्रिकेट खेलने जाता हूँ सुबह उठने में घंटा लाता है ये बात सही बोला तू इसका बॉडी बनेगा तेरे को लगता है इसका बॉडी बनेगा आराम से तो काहीच वर्कआउट कंप्लीट झालेला आहे आता आज घरी जायला निघलो हालत खराब झाली